जय हरी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। आता बारामतीच्या देशमुख चौकापासून ते शराफ पेट्रोल पंपापर्यंत किंवा शाहू शाळेपर्यंत या दिंड्या थांबतात। जवळजवळ अर्धा एक तास थांबतात। त्यावेळेस आपण प्रत्येक दिंडेचं तुम्हाला दर्शन घडवणार आहोत। कसं आहे काय ते तुम्ही व्हिडिओ मार्फत बघा। ते खूप छान असं एक हे क्लायमेट झालेलं आहे, भक्तिमय असं वातावरण आहे। माझ्या व्हिडिओतून तुम्हाला महाराजांच्या पादुकांचं सुद्धा दर्शन मी देणार आहे, तेही तुम्ही बघा। आणि व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करायला विसरू नका। मित्रांनो, खूप मेहनतीने मी पालखीचं दर्शन तुम्हाला घडवतोय, पादुकांचं दर्शन तुम्हाला घडवतोय। हे तुम्ही आवर्जून या दर्शनाचा लाभ घ्यावा व्हिडिओ मार्फत, ही माझी तुम्हाला विनंती आहे। सध्या पालखीचं जे थांबलेली आहे ती बारामतीच्या शराफ पेट्रोल पंपाचा जो चौक आहे तिथे थांबलेली आहे। तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन खूप मेहनतीने मी हे घेतलेलं आहे। तुम्ही सुद्धा याचा लाभ घ्यावा। खूप मेहनत आहे, खूप गर्दी आहे, त्या गर्दीतून वाट काढत मी दर्शन घेतलेलं आहे। जस्ट मी ब्लॉगला सुरुवात केली आणि तेवढ्यातच महाराजांनी मला दर्शन दिलं। त्यांच्या पादुकांचा लाभ घेता आला दर्शनाचा, खूप छान वाटलं मला। आणि ही त्यांची सुंदर अशी बैल जोडी, जे बैल हा रथ ओढत आणतात पालखीचा, जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा, त्या बैलांचं सुद्धा मी तुम्हाला दर्शन घडवतोय। तुम्ही व्हिडिओ मार्फत याचा सुद्धा लाभ घ्यावा ही माझी विनंती आहे। मनाला प्रसन्नता वाटणारा हा जो सोहळा आहे हा मी अनुभवला आहे आणि व्हिडिओच्या मार्फत तुम्ही सुद्धा हा अनुभवा। वातावरण पण छान होतं, ढगाळ वातावरण होतं, पण पाऊस काही पडला नाही वरुण राजाचे, त्यासाठी मी खूप आभार मानतो। आणि या तुम्ही बघू शकता किती प्रचंड गर्दी आहे, एवढी गर्दी, आणि या गर्दीतून वाट काढत दर्शन घेणं खूप अवघड आहे मित्रांनो। हा अनुभव, हा जो सोहळा तुम्ही बघा, जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा 2025। मी खूप भाग्यवान समजतो की हा सोहळा मला बघायचा लाभ भेटला आणि माझ्यामुळे तुम्हीही बघा। आता इथे बघू शकता तुम्ही पालखीच्या मागे ज्या दिंड्या असतात, जवळजवळ 700+ दिंड्या असतात। आणि या ज्या दिंड्यांमध्ये जवळजवळ या चौकापासून, म्हणजे मी जसं म्हणतो शाहू शाळेपासून ते देशमुख चौकापर्यंत या सगळ्या दिंड्या जवळजवळ अर्धा पाऊण तास थांबतात। आणि या ज्या थांबल्या आहेत त्या क्रमावारीने थांबतात आणि एकदम शिस्तबद्ध असा कार्यक्रम हा आहे। असं नाही की कुठे धांगडधिंगाई वगैरे काही नाही, एकदम शिस्तबद्ध हा कार्यक्रम आहे। आषाढी वारी ही महाराष्ट्रातील महत्त्वाची धार्मिक यात्रा आहे असं आपण म्हणू शकतो। या वारीला राज्यभरातील कानाकोपऱ्यातील भाविक वारीत सामील होतात, पायी चालतात, भूक तहान विसरून भाविक या वारीत सहभागी होतात। मनी ध्यानी फक्त आणि फक्त विठ्ठल नामाचा जप असतो, विठ्ठलाचं नामस्मरण करीत दिंडी चालत असते। ही जी परंपरा आहे मित्रांनो, ही 13व्या शतकापासून सुरू झालेली ही परंपरा आहे आणि आजही दरवर्षी साजरी केली जाते। हे महाराष्ट्राचं सौभाग्य आहे आणि आपण त्या सौभाग्याचा लाभ घेतोय। आपण खूप नशिबान आहोत। या वारीत शिस्त असते, विठ्ठलाचं प्रेम असतं, कोणताही जातीभेद वर्णभेद न करता केवळ आणि केवळ विठ्ठल या एका सूत्राचा सर्व भाविक बांधले गेलेले असतात। या एका आणि एका सूत्राशी हे सर्व भाविक बांधले गेलेले असतात मित्रांनो, आणि तुम्ही हा लाभ घ्यावा। खूप मनाला प्रसन्न करणारं हे क्षण आहेत। लाईफ एकदाच भेटते मित्रांनो, ती जगून घ्या। आणि ती जर तुम्ही या वारकऱ्यांसोबत जर जगली, जो काही काळ असतो 15-20 दिवसाचा दिंडीतला, तो अविस्मरणीय असतो।
मित्रांनो, हा आमचा छोटासा विठ्ठल बघा तुम्ही, थोडासा नटखट रागावलेला आहे, माहित नाही काय झालंय त्याला. आणि त्याच्यासोबत तुम्ही बाजूला बघू शकता छानशी जोडी अतिशय उत्तम प्रकारे नृत्य करते. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य उफळून येत आहे आणि आता फुगडी खेळतानाही किती छान दिसत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर थकवा नाही, काही नाही. अतिशय छोटे वारकरी असं म्हणू शकतो आपण त्यांना. आणि आमचा विठ्ठल रुसलेला दिसतोय. आता त्याच्यासोबत फुगडी सुद्धा चालू आहे. खूप छान अशी फुगडी आमचा विठ्ठल खेळतोय. खूप छान. पडायला बसले मीही यावेळी वारीमध्ये नाचण्याचा आणि फुगडी खेळण्याचा आनंद घेतलेला आहे. मित्रांनो, वारीमध्ये जे वारकरी येतात त्यांना खरंच मानलं पाहिजे. कुठल्याही गोष्टीची पर्वा न करता फक्त आणि फक्त त्यांना जी ओढ असते ती असते विठ्ठलाची. त्या विठ्ठलासाठी ते आपल्या जीवाचं रान करतात. 10 ते 15 दिवस पायी चालत विठ्ठलाकडे जातात आणि विठ्ठलाचं दर्शन घेतात. आषाढीला त्यांना दर्शन भेटतं. म्हणजे हा जो चमत्कार आहे हा फक्त आणि फक्त एक नामस्मरण आहे, ते म्हणजे विठ्ठल या एका नामस्मरणाचा. ते तुम्ही बघू शकता. अतिशय भक्तिमय वातावरणात फुगड्या खेळत आहेत. त्या फुगड्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत. हे बघा, आता इथे हा एक प्रकार तुम्हाला वेगळा अनुभवायला भेटेल. एक आपण योगासन म्हणू शकता या गोष्टीला, सपाटे म्हणू शकता, एक वेगळ्या टाईपचे. हे असं काही फक्त आणि फक्त वारीत बघायला भेटेल. त्याच्याबरोबर जी आजूबाजूची लोकं आहेत तीही या सुंदर क्षणाला त्यांच्या फोनच्या फोटोमध्ये किंवा गॅलरीमध्ये साठवून ठेवायला आवडेल त्यांना सुद्धा. कारण की हा क्षण आहेच असा अनुभवण्यासारखा.
म्हणून तर इकडे साईडला झालोय मी. हा बसा राव. मित्रांनो, बारामती नगरपालिकेने एक खूप छान असं एक सोय केलेली आहे, ती म्हणजे गुलाबजल पाणी. हे गुलाबजल पाणी वारकऱ्यांवर उत्साह त्यांच्यावर उधळून एक सुगंधीमय असं वातावरण त्यांनी केलं होतं. त्याबद्दल बारामती नगरपालिकेचे खूप खूप आभार आम्ही इथे मानतो. परत एकदा उडी.
मित्रांनो, हे जे तुम्ही बघताय योगासन तरुण पिढीला लाजवेल असे हे आजोबा योगासन करतात. तरुण पिढीला लाजवेल असं म्हणजे तुम्ही यांच्या एनर्जी किती आहे याच्यावरून तुम्ही अनुभव घ्या. हे जवळजवळ 10 ते 15 किलोमीटर अंतर चालत आले असून ही एनर्जी जी येते ना ती फक्त आणि फक्त माऊलीच्या नामजपामुळे, दुसरं काही नाही आहे मित्रांनो. मित्रांनो, सगळ्या दिंड्या हळूहळू पुढील त्यांच्या मुक्कामासाठी काढलेल्या आहेत. रात्रीचं त्यांचं जेवणाची व्यवस्था प्रत्येक घरोघरी असते आणि प्रत्येक एरियावाईज त्यांचा मुक्काम ऑलरेडी ठरलेला आहे. मी थोडाफार वारीत चालण्याचा प्रयत्न केलेला आहे. थोडंफार कुणी माझ्याही पदरी पडावं अशी माझी अपेक्षा होती. आणि त्या सगळ्या दिंड्या आहेत त्या कुठे ना कुठे मुक्काम असतो त्यांचा ठरलेला. आणि महाराजांच्या ज्या पादुका आहेत त्या पादुका शहादा प्रांगणाच्या स्टेजवर असतात. त्यांची विधीपूर्वक पूजा पहाटे पहाटे होते. त्याचाही जर लाभ घेता आला तर तोही व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.